नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। काश्मीर ते कन्याकुमारी मोहिमेवर मुंबईचे सायकलस्वार। संकल्प प्रदूषणमुक्त भारताचा। प्रदूषणमुक्त भारताचा संदेश सर्व भारतीयांना देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी मोहीम सुरू करणाऱ्या मुंबईतील 5 सायकलस्वारांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन 16 जानेवारी 2025 रोजी श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातून आपल्या सायकल यात्रेला प्रारंभ केला। या मोहिमेचे प्रमुख सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगल भानुशाली, जितेंद्र जैन, जयंती गाला आणि मनोज चौगुले या 54 ते 67 वयोगटातील ज्येष्ठ सायकलस्वारांच्या जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जै यांनी स्वागत करून मोहिमेला झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। काश्मीर प्रत्येक गावात, जिल्ह्यात, शहरात सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा हा प्रदूषणमुक्तीचा संदेश देत जागरूकता निर्माण करत निघालेली ही सायकल यात्रा 400 किलोमीटरचा टप्पा पार करून पंजाबमधील फिरोजपूरला पोहोचल्यानंतर काउंटर इंटेलिजन्सचे सहाय्यक महानिरीक्षक लखबीर सिंग, विवेकानंद वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर गौरव सागर भास्कर आणि प्राचार्य तजिंदर पाल कौर यांच्यासह इतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी या सायकलस्वारांच्या पथकाचं स्वागत केले। इथल्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले शाळेचे प्राध्यापक व सुमारे 2000 विद्यार्थ्यांजवळ संवाद साधताना सायकल चालवणे हे एका चांगल्या आरोग्याचे गुरुकिल्ले आहे, त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होणार आहे। आपण वाहतुकीच्या पद्धती, ऊर्जा वापरामध्ये बदल करून कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या आवाहनाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून सायकलच्या वापराबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला। प्रदूषणमुक्तीचा संदेश देत स्वच्छ हरित भारत निर्माणाचं उद्दिष्ट घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी निघालेल्या या सायकल मोहिमेला मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ आर्मीचे ब्रिगेडियर नरेंद्र सिंग, तर दादर येथील श्री शिवाजी पार्क येथे IPS अधिकारी आणि सायकलिस्ट श्री कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी घोडबंदर सायकल क्लब, आम्ही सायकल प्रेमी, समर्पयामी सायकल्स, पेडल वॉरियर्स आणि जायंट सायकलिंग क्लबचे सायकलिस्ट उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मकरंद जाधवसह तृप्ती भोईर, बोर्ली पंचायत, श्रीवर्धन। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश जाधव आणि मी सायकलिस्ट आहे आणि आत्ताच दिघीवर निघालो श्रीवर्धनकडे आणि दांडगुरी गावामध्ये आहे। आणि हे आमचं सायकल यात्रा जी आहे ती काश्मीरवरून सुरू झाली आहे। 13 जानेवारीला मुंबईवरून मी काश्मीरला गेलो आणि 16 जानेवारीपासून सुरू केली आणि हा एक जागतिक विक्रम होऊन घडला आहे। तर काश्मीरवरून कन्याकुमारी करणारे खूप लोक आहेत, पण त्या ट्रॅडिशनल रूट नाही। पण आम्ही काश्मीरवरून पंजाब, राजस्थान, त्याच्यानंतर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू असं जातो। 4048 किलोमीटरची यात्रा आहे आणि प्रदूषणमुक्त भारत ही संकल्पना घेऊन आम्ही चाललो आहे। खरं म्हणजे देशासाठी सैनिक आपलं प्राण देतात, पोलीस आपलं रक्षण करतात, पण मग आम्ही यंग सिनियर्सने काय करायचं। माझं वय 67 वर्ष आहे आणि मग आम्ही ठरवलं, या टीमचा लीडर असताना ठरवलं की येस, आपण सायकलने काश्मीर ते कन्याकुमारी करूया आणि ते सुद्धा प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक ठिकाणी भेट देत लोकांना हे समजावूया की खरोखरच तुम्ही सायकल चालवून देशाचं प्रदूषण कमी करू शकता। मोटरसायकल्स, कार, स्कूटर ह्याच्यामुळे जे कार्बन मोनॉक्साईड इमिट होतात तर ते आपण कमी करू शकतो आणि खरोखरच तुम्ही पिढीसाठी आपण प्राणवायू राखू शकतो। तुम्हाला माहिती आहे की सायकल चालवल्यामुळे आपलं तब्येतसुद्धा अतिशय चांगली राहते आणि त्याचबरोबर आपण देशाची सेवा करू शकतो। मित्रांनो, माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही सुद्धा सायकल चालवा, दररोजच्या कामासाठी सायकल चालवा आणि बघा, आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो आणि पर्यायाने देशाचं संरक्षण करू शकतो। धन्यवाद।